नमस्कार. सरकारी योजना व कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. दिनांक 30 सप्टेंबर 2024 या दिवशी सरकारने अखेर सोयाबीन कापूस अनुदान वितरित केले. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या, वेळ यांचा निकालही लागला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एका क्लिकवर सुमारे 49 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत 2398 कोटी 93 लाख रुपये रक्कम वर्ग करण्यात आली. 2023च्या खरीप हंगामात एकूण 96,787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी मार्फत प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1548 कोटी 34 लाख रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2646 कोटी 34 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये ज्यांनी ई-केवायसी केली ते शेतकरी पात्र झाले, पण अजूनही 6 लाख शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही. पण जसजसे ई-केवायसी करतील तसतसे तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम डीबीटी मार्फत वर्ग केल्या जाईल. कृपया लवकरात लवकर ई-केवायसी तुम्ही करून घ्या आणि जेवढी लवकर तुम्ही ई-केवायसी कराल तेवढंच तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जे पैसे आहे, जे अनुदान आहे ते तुमच्या खात्यामध्ये वर्ग होईल. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.